संत महात्म्यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून सेवेला प्रारंभ करायचा। श्री संताची या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख जगद्गुरु तुकोबाराय। सेवेसाठी घेतलेल्या अभंगातून संतांना कशा प्रकारे नमस्कार करायचा आणि असा नमस्कार केल्यावर कोणती फलश्रुती प्राप्त होती याचं वर्णन करतात। विठाला चालू असणारा हा उत्सव सगळ्यांना ज्ञात आहे। कोणत्या कार्यानिमित्त हा कार्यक्रम आहे तर हरिभक्तीपरायण परम श्रद्धेय आदरणीय जंगले महाराज यांच्या अमृत महोत्सवानिमित्त चालू असणारा हा उत्सव बाबांच्या वयाच्या 75 निमित्त आयोजित केलेला हा नामोत्सव आज माझ्या वाट्याला 5वा दिवस आहे का? 5व्या दिवसाच्या सकाळच्या सत्रातील कीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे। ज्यांचं संपूर्ण आयुष्य संप्रदायाला समर्पित झालेलं आहे अशा समर्पण जीवनाचा हा अमृत महोत्सव आहे। असे जे महाराज महात्मे असतात केवळ त्यांच्या वयाकडे पाहून केलेला हा उत्सव नाही, त्यांनी केलेली संप्रदायाची सेवा, त्यांनी केलेला जीवनातला त्याग, त्यांच्या जीवनातली दैवी संपत्ती आणि त्यांनी घडवलेली विद्यार्थी या सेवेचा घडवण्याचा आणि त्यागाचा हा उत्सव आहे। विठाला माझ्याकडं आज सेवा आलेली आहे। मला महाराजांचे पुतणे असणारे भागवत महाराज यांचा मागच्या 2 महिन्यापूर्वी 3-4 महिन्यापूर्वी फोन आला होता की तुम्ही अमक्या दिवशी सेवा घ्या, पण मला त्यांनी सांगितलेल्या दिवसा काही सेवा घेता आली नाही माझ्या सोयीनं। आज मी म्हटलं या दिवशी फक्त मला शक्य आहे, आमच्या फडाच्या व्यापामुळं शिवरात्रीच्या उत्सवामुळं हे काही शक्य होत नाही, पण त्यांनी सांगितलं काहीच हरकत नाही। म्हटलं बाबांकरता मी येणार, पण या दिवशी मला शक्य आहे। त्यांनी माझं ते मनोरथ पूर्ण करून मला या सकाळच्या सत्रातली कीर्तनाची सेवा दिली आहे। सेवेकरता घेतलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांच्या अभंग संहितेतील संतांना कोणत्या प्रकारचा नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा आणि असा नमस्कार केल्यावर, असं संतांना नमन केल्यावर कोणती फलश्रुती प्राप्त होती याचं वर्णन तुकोबाराय करतात। नमस्कार करणं, नमन करणं, वंदन करणं हा आपल्याकडे शिष्टाचार आहे। वारकरी मंडळी एकमेकाला भेटली की पहिला आधी पाया पडे जण एकमेका। आपल्याकडे वारकऱ्याकडे पहिलं वारकरी वारीला भेटा, उत्सवाला भेटा, कार्यक्रमाला भेटा, एकमेकाच्या आधी पायाला लागतात। हा आपल्याकडे शिष्टाचार आहे। नमन ही भक्ती सांगितलेली आहे। नवविधा भक्तीमध्ये जे 9 प्रकार आहेत, श्रवणम, कीर्तनम, विष्णू स्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्य, सख्य, आत्मनिवेदनम। वंदन करणं, नमन करणं ही भक्ती आहे। तुकोबारा स्पष्ट सांगतात, भक्ती ते नमन वैराग्य भक्ती ते वैराग्य तो
भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु भक्ती ते नमन नमन नमस्कार वंदन ही भक्ती आहे. तुकोबारायांनी आपल्या जीवनामध्ये दोघांच्याच पायाला लागायला सांगितलं, एक परमात्मा किंवा दुसरे संत. आजच्या अभंगातून संतांच्या चरणावर मस्तक ठेवतात. तसं गाथ्यामध्ये पाहिलं तर तुकोबारायांनी नमस्कार केलेला आहे, पण वेगवेगळ्या कारणानं केलेला आहे. काही ठिकाणी उपेक्षेनं नमस्कार केलेला आहे, काही ठिकाणी तळमळीनं नमस्कार केलेला आहे, आणि काही ठिकाणी आदरानं श्रद्धेनं जाणीवेतून नमस्कार केलेला आहे. विठ्ठल नमस्कार व्यवहारामध्ये केला जातो, काही ठिकाणी उपेक्षेनं नमस्कार केला जातो. मनामध्ये इच्छा नसते, पण संबंध असतो, व्यवहार असतो, काय करावं, इच्छा नसताना पाया पडावं लागतं. दुर्जनम प्रथम वंदे. दुर्जन असतो, पण काही इच्छा नसतात. मनात इच्छा नसताना, श्रद्धा नसताना, भावना नसताना केवळ नमस्कार व्यवहार जपण्याकरता केला जातो, तो बाह्य नमस्कार आहे. त्याला उपेक्षेनं नमस्कार करणं म्हणावं. तुका म्हणे तया नमन बाह्यातकारी आवडते चित्ते परिथोर. तुका म्हणे तया नमन बाह्यातकारी. केवळ शरीरानं नमस्कार करणं हा नमस्कार ठरत नाही महाराज, हा उपेक्षेचा नमस्कार ठरला जातो. काही ठिकाणी तळमळीचा नमस्कार असतो. एखाद्या व्यक्तीविषयी किंवा जसं आई लहान बाळाला त्याच्या मुलाला म्हणते, अरे अभ्यास कर, अभ्यास नाही केला तर तुला कसं होईल, तुझं शेतात काम करावं लागलं, अभ्यास कर अभ्यास कर. तुझ्या पाया पडते, पण तुला सांगते अभ्यास कर. मी सांगतो म्हणते, तुझ्या मी पाया पडते. हे जे म्हणणं आहे, तिचं जे बोलणं आहे, ते तळमळीचा नमस्कार आहे. त्याचं हित व्हावं, त्याचं कल्याण व्हावं याच्याकरता ती त्याच्या पायाला लागते असं म्हणतो जगद्गुरु तुकोबाराय. तसं जगाविषयी म्हणतात, बापा हो, दुर्लभ अशा मानव देहाला तुम्ही आम्ही आलेला आहोत. हा देह पुन्हा पुन्हा नाही, आणि या देहाला येऊन जर तुम्ही भक्ती करत नसाल, परमार्थ करत नसाल, तर तुम्हाला अधोगतीला जाण्या वाचून दुसरा मार्ग नाही. मी तुम्हाला तळमळीनं सांगतो, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, करिताली बोला मुखीना, करिताली बोला मुखीना, करिताली बोला मुखीना, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या पाया विनवितो तुम्हाला, लागोनी या विनवितो तुम्हाला,
विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. कोण आहे जगद्गुरु तुकोबाराय की ज्यांच्या पायाला ब्रह्म लागतं, ज्यांच्या चरणाचं पूजन परब्रह्मानं करावं, पण ते तुकोबाराय. जगाविषयीची तळमळ व्यक्त करताना जगाच्या पायाला लागून बोलले. लागून या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम. तळमळीचा नमस्कार. आणि तिसरा नमस्कार आदराचा, श्रद्धेचा, जाणीवेचा. हा जो नमस्कार आहे तो तुकोबारांनी या अभंगातून संतांना केलेला आहे. जो नमस्कार केलाय तो आदरानं केलेला आहे, श्रद्धेनं केलेला आहे. संतांच्या उपकाराची जाणीव मधामध्ये असून पाया पडलेले तुकोबारा. विठाला केवळ वयानं मोठा असल्यावर पाया पडणं याला पाया पडणं म्हणत नाही. वयाचा आणि पाया पडण्याचा काही संबंध नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ना, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय, तया नमस्कारी ती पाय वडील म्हणून. उग वय वाढलेलं असतं, क्षीण प्रकृती झालेली प्रज्ञा म्हणजे ज्ञान राहिलेलं नसतं. उग वडील म्हाताराय म्हणून पाया पडावा पायाची. म्हाताराय म्हणून वयाबरोबर जर ज्ञानाची उंची वाढलेली नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तो बालकच असतो. वयाच्या प्रबोधे विचार ज्या नाही समान तो देही बालकाच्या. वयाच्या प्रबोधाबरोबर ज्ञानाची उंची वाढावी लागते, नाहीतर मग आमच्या कीर्तनाला 90 वर्षाची बाळ बसतात. समान तो देही बालकाच्या, काही उपयोग नाही त्याचा. महाराजांच्या गाथ्यात एक विनोदी अभंग असाच. एका म्हाताऱ्याचं वर्णन केले. तो मांडवाच्या दारा पुढे आणिला म्हातारा, लग्न ठरलं. बाबा वयस्कर झोपून कळत नव्हते. लग्न आहे घरात, कुणाचं आहे? पप्प्याच्या पोराचं, म्हणजे त्यांच्या नातवाचा मुलगा. पण तू यावं लागेल लग्नाला. बरोबर. लग्नाला घेऊन आले, कपडे घातले, फेटा नेसवला, खुर्चीवर बसवलं. लग्नाची वेळ होऊन चालली. 12चं लग्न 1 वाजत आला. म्हाताऱ्याला जास्त वेळ बसायची सवय नाही. सतत झोपणारा तास 1.5 तास एके ठिकाणी बसायला लागलं. शरीर दम निघाना. शेवटी तो म्हातारा म्हणाला, अरे बाबा, म्हणे नवरी अनाराण जाळा नवऱ्याचे ते तोंड. याला म्हणावं म्हातारा. विठाला काही संबंध नाही वयाचा आणि दर्शनाचा. जिथं 1400 वर्ष वय आणि माऊली 14, पण आले लोटांग. हे वर्म
आणि कुठं माऊलींचं वय फार झालं तर 14 ते 15 असेल, 16. वय कुणाचं मोठं? चांगदेवाचं. पण माऊलींचा अधिकार, ज्ञान, योग्यता जाणून आले लोटांगणी सांगदेव. जगद्गुरु तुकोबाराय संतांना जो नमस्कार करतात तो संतांच्या अधिकार जाणून, ती योग्यता जाणून. काय आहे, समान अधिकाराची माणसं असल्याशिवाय एकमेकाची योग्यता कळत नाही. व्यवहारामध्ये 2 समान अधिकाराची माणसं असतात. डॉक्टरचं डॉक्टरला कळतं, वकिलाचं वकिलाला, शेतकऱ्याचं शेतकऱ्याला, शिक्षकाचं शिक्षकाला, कीर्तनकाराचं कीर्तनकाराला, गाणाऱ्याचं गाणाऱ्याला कळतं. रागात म्हणतो का रागानं म्हणतो, फरक आहे दोन्ही. ज्याचं त्याला कळतं, वाजवणाऱ्याचं वाजवणाऱ्याला कळतं. तसं भक्ताचा अधिकार कळण्याकरता तुका म्हणे अंगे व्हावे आपण, तरीच महिमान येईल कळू. भक्ताचा महिमा भक्तची जाणती, दुसरा चालत नाही महाराज. तिथं चकार लावला, अन्याचा व्यावर्तक असतो चकार. केवळ भक्तच पाहिजे. तुकोबाराय त्या अधिकारातून, त्या जाणीवेतून संतांना नमस्कार करतात. कारण संतांची भेट होणं हे सहज शक्य नाही. महत् संगस्तु दुर्लभो अगम्यो अमोघश्च. महर्षी नारद म्हणतात ती भेट दुर्लभ आहे, दुर्लभ आहे, एवढीही सोपी नाही, म्हणून अगम्य म्हटलंय. आणि ती अमोघ आहे. संत भेटत नाही, भेटले तर संत या रूपात ओळखणं हे त्याच्यापेक्षा कठीण आहे. त्यांच्या दर्शनाची दुर्लभता जाणतात. ती भेट किती अगम्य आहे, ती किती अमोघ आहे हे जाणतात. आणि या जाणीवेतून, या अधिकारातून तुकोबाराय नमस्कार करतात संतांना. त्यांचं जाणीव आहे तुकोबारायना. कोणती जाणीव? संतांच्या अगणित उपकाराची जाणीव. कारण संतांचा जो अवतारच आहे तो केवळ उपकारा करताय. महात्मे मृत्यू लोकात जे आले ते आपलं मूळ स्थान सोडून कशाला? येथे उपकारासाठी आपलं मूळ स्थान सोडून केवळ जगतावर उपकार करण्याकरता आले. इथे येऊन उपकार केला, उरले ते उपकाराने. तुका म्हणे आता उरलो उपकारापुरता, उपकारा करता आले. आता संतांचं येणं उपकारा करताय. मग किती उपकार केला, कोणता केला, कसा केला हे शब्दानं सांगता येत नाही महाराज. त्यांचा उपकार अनिर्वचनीय आहे की ज्या उपकारातून उतराही होता येत नाही आणि त्याचं वर्णनही शब्दानं करता येत नाही. काय किती उपकार केला संतांनी? कायिक उपकार केला, वाचिक उपकार केला आणि मानसिक उपकार केला. कायिक म्हणजे स्थूल शरीराचा उपकार. संतांनी ह्या स्थूल शरीरानं जगतावर उपकार केला. हे शरीर संतांनी जगाकरता झिजवलं. जगाच्या कल्याणा संताच्या विभूती, देह कष्टविती परोपकारी.
जगाला शरीर देणारा वर्ग संतांचा आहे आणि जगावर शरीर पोसणारा वर्ग इतर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समाजावर शरीर पोसणारे पुष्कळ आहे, पण समाजाला शरीर देणारा वर्ग केवळ संतांचा आहे. दगुबाराय म्हणतात, ठाकला तो काही केला उपकार, केले हे शरीर कष्टावून. जेवढा काही या स्थूल शरीरानं जगतावर उपकार करता येईल तेवढा आम्ही केला. तुका म्हणे देह फाकीला विभागी, उपकार तो अंगी उरला असे. उपकार, कायिक उपकार केला. दुसरा उपकार म्हणजे संतांचा वाणीचा उपकार. तसा संतांचा सगळेच उपकार श्रेष्ठ आहेत, पण माझ्या दृष्टीनं संतांचा वाणीचा उपकार हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. की जो उपकार संतांच्या पश्चातही जगावर चालू आहे तो उपकार म्हणजे वाणीचा. विठ्ठला ज्ञानेश्वर महाराजांचा वाणीचा उपकार म्हणजे ज्ञानेश्वरी. तुकोबारायांचा वाणीचा उपकार म्हणजे गाथा आणि नाथांचा वाणीचा उपकार म्हणजे भागवत. आज 725 वर्षाचा काल माऊलींना होऊन गेला तरी माऊली ज्ञानेश्वरीच्या रूपात तुम्हा आम्हावर उपकार करतात. प्रसिद्ध शास्त्रज्ञ डॉक्टर रवींद्र भाटकर यांनी संगणक निर्माण केला. भारतातले संगणकाचे निर्माते डॉक्टर रवींद्र भाटकर. त्यांची मुलाखत आहे, ऐका तुम्ही. त्यांच्यावर ज्यावेळेस जबाबदारी दिली शासनाने की आपल्याला संगणक तयार करायचा आहे, थोड्या कालावधीमध्ये संगणक, कारण या जगाच्या स्पर्धेत टिकण्याकरता ते गरजेचं होतं, तुम्ही तयार करा. त्यांनी मुलाखतीत उत्तर दिलं की मला संगणकाची सूत्र ज्ञानेश्वरीत सापडली आहे. महाराज, आता याच्यापेक्षा काय सांगू तुम्हाला. संगणक आपल्याला ज्ञानेश्वरीनं दिला तेवढा उपकार आहे. विठ्ठला जगद्गुरु तुकोबारांची गाथा. 5वा वेद जसा आहे तसा गाथा म्हणजे 4 वेदाचं भाष्य आहे. आणि हे कोणी सांगितलं? ज्यांना वेद कळत होता त्यांनी. रामेश्वर शास्त्री दशग्रंथी ब्राह्मण तुकोबारांच्या गाथ्याविषयी उद्गार काढताना म्हणतात, बापा गाथा म्हणजे सामान्य नाही. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्व वेदाचं भाष्य म्हणजे गाथा आहे. चहुवेदाचे केले हे विवरण, अर्थही गहन करुणे. आता आपल्याला 4 वेद कधी पाहायचे? ते संस्कृत आहेत, त्याचं पारायण कधी घालायचं? काही काळजी करू नका, तुम्ही एका गाथ्याचं पारायण करा, 4 वेदाचं पारायण केल्याचं पुण्य मिळेल. संतांच्या वाणीचा उपकार आहे. विठ्ठला संतांच्या अक्षराला अमृत म्हटलेलं आहे. जे कधीच मरू देत नाही ते अमृत. स्वर्गातलं अमृत आहे पण ते घेणाऱ्याचा नाश आहे. अमर अमृतपान करती शेखी तेही मरून या जाती, नाथ महाराज म्हणतात. पण या अमृताचा ज्यानं आश्रय केला त्याचा नाशच नाही महाराज, म्हणून त्याला अमृत म्हटलेलं आहे, अभंग म्हटलेलं आहे, की ज्याचा कधीच भंग नाही, त्याचा आश्रय. म्हणून त्या वाणीला काय म्हटलेलं आहे? आली मुखा वाटे अमृत Hey!
अमृत अमृत वाटे अमृत वचने उत्तीर्णता येणे नो हे जन्म वाणी चौकार. तिसरा संतांचा मानसिक उपकार. शरीर बाह्य आहे, वाणी बाह्य आहे, पण मन आत आहे. जसं शरीर उपकार करतं, वाणी उपकार करते, तसं संतांचं अंतःकरण हे उपकार करतं. महाराज रात्रंदिवस त्यांना या जगाच्या हिताची तळमळ त्यांच्या अंतःकरणात आहे, की जी तळमळ तुमच्या आमच्या जन्मदात्या आईबापाकडेही नाही. येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून काळा. म्हणून आपलं हित करणारे संत निवडले तुकोबा, कारण त्यांच्या अंतःकरणात हिताविषयी तळमळही आहे आणि हिताचं ज्ञानही आहे. विस्तार करत नाही, अभंगाकडे यायचं वेळ थोडा राहिलाय. माय बापाला हिताची चिंता आहे पण ज्ञान नाही. वेदाला ज्ञान आहे पण चिंता नाही. पण ज्ञान आणि चिंता दोन्हीचा समन्वय संताकडे आहे. शोधून आले संत हिताहित जगाचे. ते शोध घेऊन आले जगाचं हित कशात आहे आणि ते कशानं होईल या हिताची चिंता त्यांच्या अंतःकरणात आहे आणि त्याचं ज्ञान होईल. असा संत मानसिक उपकार जगावर करतात. एवढाच करतात का? मगाशी ज्यांचं येणंच उपकारा करताय त्यांच्याविषयी काय सांगावं. एवढा संत उपकार करतात, मग त्या उपकारातून उतराई होण्याकरता जीवाकडे काय? काहीच नाही महाराज. त्यांचा उपकार अलौकिक आहे आणि जीवाकडे लौकिक आहे. अलौकिक देण आहे आणि आपल्याकडे लौकिक आहे. अलौकिक उपकारातून लौकिक देऊन काय आपल्याकडे? फार फार झालं तर आपलं जीव आहे. तो जीव द्यावा का त्यांच्या पायावर? ऐका, तोही थोडा आहे. ममय वंशो जीव लोक वंशो थोडा आहे. का थोडा आहे? कारण जो जीव त्यांच्या पायावर द्यायचा तो जीवच त्यांनी ठेवला नाही. जीवदशा संपवली तर काय देणार आहे? विठाला संतांनी उपकार केला तुमच्या आमच्यावर म्हणजे काय? आपला ही जीवदशा संपवली. हा देठवा जयावरी झळके की हा पद्म करू माता पारुखे. तो जीवची परितुके महेशशी. उपकार करणं म्हणजे काय? हेच आहे. तुका म्हणे उरी ना उरे त्याचे खरे खरे
त्याचे खरे उपकार, त्याचे खरे उपकार. उरे ना उरे म्हणजे जीवाची जीवदशा संपवतात. मग जो जीव त्यांच्या पायावर द्यायचा तोच ठेवला नाही तर काय द्यावे यासी, वावे उतराई ठेविता पायी. तुका म्हणे काय होऊ उतराई जीव ठेवू पायी. त्यांच्या उपकारातून उतराई होण्याकरता जीवाकडं काहीच नाही. तुका म्हणे त्यांच्या उपकारासाठी नाही माझे गाठी काही काही नाही. आपण आपल्या मान्यतेनं वाटतं की संतांना हे दिलं ते दिलं तर आपण उपकारातून उतराय होऊ. वारी केल्यानं, तिथं अन्नदान दिल्यानं, त्यांना धन समर्पण केल्यानं, वारी त्यांच्या उपकारातून उतराय होण्यासाठी नाही, आपल्या उद्धाराकरता वारी. वारी संता करता करायची नाही, ते आपल्या करता करायची. आपण पुण्यवान व्हावं, आपला उद्धार व्हावा म्हणून संतांची वारी. आपल्या वारी करण्यानं त्यांचा महिमा वाढत नसतो. वारी करावी का, अन्नदान द्यावं का, धन दिल्यानं. छत्रपती राजे धन घेऊन आलते नजराणा, परत पाठवला तो धन नाही. मग काय द्यावं, धन द्यावं. मग सेवा करावी का संतांची, धनातून उतराई होत नसेल तर सेवा करावी का. संत सेवा ही घेत नाहीत महाराज, आणि जी सेवा घेतात त्याला संत म्हणता येत नाही. विठाला जगाकडून सेवा घेणं संतांना मान्य नाही. जगाकडून सेवा घेणं म्हणजे ही देवाची अवज्ञा आहे. संत या बोधावर गेलेले आहेत की सगळ्या जगामध्ये परमात्मा व्यापक आहे. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव एको देव भूतेषु, सगळीकडे सर्वाघटी राम, सगळीकडे परमात्मा व्यापक आहे. या अनुभूतीवर संत गेल्यामुळे जगाकडून सेवा घेणं ही देवाची अवज्ञा म्हणतात संत. नये इच्छू सेवा स्वहिता जगाची, अवज्ञा देवाची घडे तेने. जगाकडून सेवा घेणं म्हणजे देवाची अवज्ञा, सेवेतून उतराई होता येत नाही. मग त्यांचा महिमा वर्णन करावा का, त्यांचा महिमा वर्णन करण्याकरता तेवढे आपल्याकडे शब्दही नाही आणि तेवढे आपल्याकडे ज्ञानही नाही महाराज. संतांचा महिमा हा शब्दाच्या अतीत आहे, अतीत. ऐका, कीर्तनकार ज्यावेळेस कीर्तनाला उभारतो त्याला 2 तास दिले जातात. 2 तासामध्ये तो संतांचा महिमा वर्णन करतो. 2 तासानंतर संतांचा महिमा संपतो का याची वेळ संपते, त्याला दिलेली वेळ संपते म्हणा, नाही तर त्याचं ज्ञान संपतं म्हणा, पण महिमा शिल्लक राहतो. विठाला कितीही शब्द निष्णात असला शाब्दिकाचे काम नाही येथे. ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा महिमा. जय बोला जाती सीमा, जाती सीमा, ऐसा संताचा महिमा, 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 ऐसा संताचा महिमा.
बोला याची सीमा सीमा झाली, बोलणाऱ्याची सीमा झाली. ऐसा संताचा, अरे जीवाला काय नकळे तो साचार ब्रह्मादिका. ब्रह्मदेव ब्रह्मदेव म्हणजे काय, तोही जीवच आहे. ब्रह्मदेव तोही जीवच आहे, पण थोडा मोठा जीव आहे. आपण म्हणतो साधा घोटाळा ब्रह्म घोटाळा. साधा म्हणजे गाव पातळी, ब्रह्म घोटाळा मोठे असतात. हा त्याला ब्रह्म म्हणावं. तो जरी असला तरी त्यालाही कळत नाही. मग संतांच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता काय आमच्याकडं ना धन देता येतं, ना सेवा करता येते, ना महिमा गाता येतो. काय करता येतं? त्यांच्या उपकारातून उत्तराय होण्याकरता आपल्याकडे काहीच नाही. मग काय करावं? आपल्या शरीरातला जो श्रेष्ठ भाग आहे, म्हणजे त्याला अंग म्हणा, मस्तक, आणि संतांच्या शरीरातला श्रेष्ठ भाग अंग, शरीराचं श्रेष्ठ अंग मस्तक आहे, आणि शरीराचं निकृष्ट अंग म्हणजे पाय आहेत. आपल्या श्रेष्ठ अंग म्हणजे मस्तक ते संतांच्या चरणावर ठेवणं हेच त्यांचा महिमा गायण्यासारखे. उगाच माथा ठेविजे चरणी हेची भले, काय वाणू आता न पुरे हे वाणी. काय वाणू आता न पुरे काय वाणू आता न पुरे हे वाणी, मस्तक चरणी ठेवीत असे. किंवा तुका म्हणे नेनो युक्तीची ते खोली, म्हणून ठेवी पायी डोई. या सगळ्या जाणीवेतून तुकोबारा संतांना नमस्कार करतात, आणि नमस्कार करत असताना संतांना श्री हे विशेषण दिले. श्री संताची या माथा चरणावरी, संतांच्या चरणावर मस्तक ठेवलं, श्री हे विशेषण दिले. श्री म्हणजे काय? श्री म्हणजे लक्ष्मी. जो लक्ष्मीनं संपन्न आहे त्याला श्री म्हणावं. श्री हे विशेषण परमात्म्याला दिलं जातं. श्री विठ्ठल, श्रीराम, श्रीकृष्ण. श्री आणि विठ्ठल वेगळं लिहायचं नाही, एकच श्री विठ्ठल. कारण श्री परमात्म्याला सोडून कधीच जात नाही. समुद्र मंथनातून ज्यावेळेस ती आली, तिनं सर्वस्व देवाला अर्पण केलं. लक्ष्मी देवाला सोडून जात नाही म्हणून देवाला
लक्ष्मी वल्लभ म्हणतात. वल्लभ शब्दाचा अर्थ पती, लक्ष्मीकांत, लक्ष्मी वल्लभ म्हणून देवाला श्री. आता आपल्याला ही श्री लावतात पुरुषांना, आपल्याकडे आहे पण ती कडक लक्ष्मी. आपल्याकडे कुठली आहे? कडक लक्ष्मी आहे म्हणून श्री. मी नेहमी सांगतो लग्नामध्ये म्हणतात का हो कस काय? अहो लक्ष्मी नारायणाचा जोड आहे. लग्नापुरतच असतं बरं का. लग्न झाल्यावर ना लक्ष्मी राहते ना नारायण राहतो. लग्न झालं की लक्ष्मी राहत नाही, नारायण राहत नाही, राहतो फक्त जोडा. तोही नारायण लक्ष्मीच्या हातात राहतो दुर्दैवाने. श्री मग संतांना श्री. देवाचा प्रत्येक अवतार बघा लक्ष्मी देवाला सोडून नाही. राम अवतारामध्ये सीतेच्या रूपात, कृष्ण अवतारात रुक्मिणीच्या रूपात, दत्त अवतारात परमात्म्याच्या मागे जी कामधेनू आहे ती लक्ष्मी आहे. परमात्म्यानं वामन अवतार घेतला बटुरूप, हातामध्ये जी छत्री आहे ती छत्री म्हणजे लक्ष्मी आहे. यावेळेस परमात्मा बद्रिकाश्रमाला निघाले. लक्ष्मी म्हणली कुठं? मी चाललो म्हटले आता ध्यानाला चाललो, आता येशील माझ्या बरोबर. हिमालयात गेले, ध्यान. हिमवर्षा होऊ लागला. मग परमात्म्याच्या माग बोरीच्या रूपामध्ये जी बोरी आहे ती लक्ष्मी आहे, छाया धरली देवा. लक्ष्मी भगवंताला सोडून नाही महाराज. तुकोबारायांनी ते श्री विशेषण संताकडे लावले. संताकडे कोणती लक्ष्मी आहे? विठाला लौकिक ऐश्वर म्हणावं संपत्ती. तुमच्या आमच्या दृष्टीनं श्री म्हणजे संपत्ती, भरभराट, पैसा. तुकोबाराय म्हणतात या बाबतीत आम्ही सदैव सुडके. हे नाही, त्यांच्याकडं नाही. जीवानं दिलं तर घेत नाही. जीवाचं सोडा, देव द्यायला तयार आहे, घेत नाहीत. सांग नलगे मुक्ती आणि संपदा, संपदा नाही. वैभव सकळ तुका मानितो विटा. धनाचा आश्रय नाही संताकडं, नाही धन. द्रव्याची तो पाठी, कलिकाळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. सोने रुपये आम्हा मृत्तिके समान, माणिक पाषाण कडे. मग कोणत्या अर्थानं संतांना श्री लावले? तर दोन प्रकारची संपत्ती, एक पारमार्थिक संपत्ती आणि दुसरी संसारिक संपत्ती. तुमची आमची जी संपत्तीची कल्पना आहे ती संसाराच्या संपत्तीला आपण संपत्ती म्हणतो. पण संत जे संपन्न आहेत ते पारमार्थिक संपत्तीनं, ज्याला साध धन नाही महाधन म्हटलंय. परमार्थ महाधन,
परमार्थ महाधन, साधधन नाही, महाधन म्हटलेलं आहे. या धनानं संत संपन्न आहे. परमार्थामध्ये ज्ञानाला लक्ष्मी म्हटलेलं आहे, दैवी संपत्तीला लक्ष्मी म्हटलेलं आहे, मोक्षाला संपत्ती म्हटलेलं आहे आणि नामाला संपत्ती म्हटले. संत ज्ञानानं, मोक्षानं, दैवी संपत्तीनं आणि नामानं संपन्न असतात. म्हणून श्री विठाला संत ज्ञानानं संपन्न आहेत महाराज. तुम्हा आम्हाला ज्ञान मिळवावं लागतं, ज्ञानाची उपासना करायची, ज्ञान मिळवावं लागतं. आपण ज्ञानाचे उपासक आहोत, ज्ञान आपलं उपास्य आहे. संतांच्या बाबतीत उलट आहे महाराज. संतांची उपासना ज्ञान करतं, ज्ञानाचे उपास्य संत आहेत. ज्ञानानं संताची उपासना करावी एवढे संपन्न आहेत. संत आणि ज्ञान, ज्ञान संताला सोडून नाहीच, गुरु तेथे ज्ञान. ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान अथिले, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे को. येर माणूस मन भाम लौकिक भाव, आत्मज्ञाने चोखडी संत माझी रूपडी. ज्ञानानं संपन्न, हे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. सोपं का ते? ब्रह्मज्ञानाचा अधिकारी कोणी असता तर तो अधिकारी दुर्लभ आहे असं सांगून कष्टी झाली नसती ऋषी म्हणे. ब्रह्मज्ञान जरी कळे उठा उठी तरी का हिंपुटी वेदशास्त्र. जे ब्रह्मज्ञान जगा करता दुर्लभ आहे. हा ऐका, जगा करता दुर्लभ आहे, पण ते ज्ञान संतांपुढे हात जोडून उभा आहे. ब्रह्मज्ञानदारी येते का कुलती, अवहेरिले संते विष्णुदासा. काय अधिकार आहे महाराज. जगा करता ज्ञान दुर्लभ आहे, पण ज्ञानाने संतापुढे हात जोडून उभा राहावं. या संपत्तीनं संत संपन्न आहेत. म्हणून श्री विठाला दैवी संपत्ती सांगितली आहे. 26 गुण आहेत दैवी संपत्ती. हे 26 गुणाने संत संपन्न आहेत महाराज. संपन्न. मोक्षाला संपत्ती म्हटले. मोक्ष हा दुर्लभ आहे. मानवी जीवनाचं अंतिम साध्य मोक्ष आहे. याच्याकरता देहाला आलेलो आहोत तुम्ही आम्ही. संतांनी सांगितलंय, आले हो संसारात तुम्ही एक करा, मुक्ती मार्ग हळूची धरा. याच्याकरता शास्त्रात सगळी साधनं आहेत. योग, जप, तप. याजसाठी जप, याजसाठी तप. व्यासे हे अमोघ ग्रंथ केले, पण तो योग मोक्ष अत्यंत दुर्लभ आहे महाराज. तो परमात्म्याची सेवा करणार आहे आणि परमात्मा पाठवल तिथं जाणार आहे. मोक्ष दुराध्य कीळ होय, तो आराधी तुझे पाय. धाडसी तेथ जाय, पायुको जैसा. जसं ज्ञानानं संतांपुढे हात जोडून उभा राहावं, तसं मोक्षानंही हात जोडून उभा राहावं की आमचा अंगीकार करा म्हणून. दोन्ही कर जोडोनी मोक्ष पाहे वाट, म्हणे होईन दास हरिदासांचा. नामदेवराय म्हणतात, मोक्षानं दोन्ही हात जोडून संतापुढे उभं राहावं. कारण काय आहे, मौल्यवान वस्तू ही अधिकार संपन्न पुरुषाच्या आश्रयानं राहते, त्यावेळेसच तिचं मोल राहतं. अपात्र अनाधिकारी अयोग्य माणसाकडे जर मौल्यवान वस्तू गेली तर त्या वस्तूची किंमत राहत नसते. म्हणून ही मोक्ष रूपी वधू आपल्या हातामध्ये दैवी संपत्तीचे 26 फुलाची गुणाची माळ घेऊन कुणाला वरते. गुणकुसुमाची या माला घेऊनी मुक्ती बाला, वैराग्य निरपेक्षतेचा गळा घेवसत असे. ती संतांचा शोध घेते. जगा करता मोक्ष दुर्लभ आहे,
पण तुकोबाराय म्हणतात तो मोक्ष आमच्या आज्ञेत आहे, आम्ही सांगल ते करणार आहे. मोक्ष आम्हा घरी कामारी कामारी ते दासी होय सांगू ऐसे. तुका म्हणे हा मोक्ष संताकडे, संताच्या अंकित आहे, कामारी आहे, दासी आहे, तो म्हणेल तसा राहणार आहे. म्हणून या मोक्ष रूपी संपत्तीनं संत संपन्न आहेत. म्हणून श्री ज्ञानानं, दैवी संपत्तीनं, मोक्षानं आणि तिसरं नामानं. नामरूपी धन संताकडे आहे. जसा मोक्ष आपल्या करता दुर्लभ आहे, ज्ञान दुर्लभ आहे, तसं नाम ही दुर्लभ आहे. सुलभ वेगळं आणि दुर्लभ वेगळं. नाम सुलभ आहे पण तोंडात येण्याकरता दुर्लभ आहे. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. ऐका, बऱ्याच लोकांचं पुण्य कीर्तनाला येण्याचं आहे, पण इथं बसून टाळी वाजून नाम घेण्याकरता पुण्य कमी पडतं. म्हणून संतांनी किती ओरडून सांगितलं, हाकारोनी सांगे वाजत असे कोणी नाही कधी काही. म्हणून सुलभ असणार दुर्लभ. अनेक जन्माची संपत्ती ज्याच्या गाठीला आहे ते त्याच्या मुखात नाम. जन्मजन्मांतरीची असेल पुण्य सामुग्री, तरीच नाम जिव्हाग्रे येईल तयाच. असं जगाला दुर्लभ असणार नाम संतांच्या मुखात सतत आहे. जयाचे वाचे पुढे भोजे, नाम नाचत असे माझे. जे जन्मशास्त्री होय जे एक वेळा यायला ह्या धनानं, हे जाचे धन हे जाचे धन सदा हरिचे चिंतन, सदा हरिचे चिंतन.
सदा हरीचे चिंतन सदा हरीचे चिंतन सदा हरीचे चिंतन सदा हरीचे चिंतन ज्याचे धन सदा हरीचे चिंतन या नामचिंतनानं संत संपन्न आहे म्हणून संतांना श्री म्हटलेलं आहे. म्हणून संतांसारखा समृद्ध आणि परिपूर्ण जगामध्ये कोणी नाही. तेची भाग्यवंते सरती पुरती धन वित्ते म्हणून तुकोबारायला श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात. कुठल्या श्रीमंत ज्ञानरूपी मोक्षरूपी नामरूपी या संत या संपत्तीनं संपन्न आहे म्हणून श्री महाराज हे ज्ञान मोक्ष दैवी संपत्ती लक्ष्मी ती लक्ष्मीची ज्ञानाला लक्ष्मी ठीक आहे तुमच्या परमार्थाच्या दृष्टीनं बरोबर आहे पण लक्ष्मी कशी तुकोबाराय म्हणतात लक्ष्मी ज्याच्या अंकित आहे तो यांच्या दारात उभा आहे मग किती श्रीमंत आहे. विठाला चक्रगादा घेऊन हारी चक्रगादा घेऊन हारी उभा असे त्याचे द्वार उभा देवाचे द्वार लक्ष्मी चक्रगदा घेऊन हारी उभा असे त्याचे द्वारी लक्ष्मी कामारी रिद्धी सिद्धी सहित म्हणून श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. या पहिल्या चरणातून तुकोबारायांनी 3 प्रकारचा नमस्कार साधलाय. श्री संताच्या माथा चरणावरी साष्टांग करी आणि दंडवत करी. विठाला विठाला याचा विचार भजनानंतर करू. विठोबा तशी कीर्तनाची वेळ संपली. आता 12 वाजले. आता वाजले 12 बर का म्हणजे घड्याळाची वाजली. समोर मला चांगलं इथून दिसतंय भोजन कक्ष.
आता या मंडपाची वेळ संपली आणि त्याची सुरू होईल. जास्त वेळ नाही, 15 मिनिटं घेतो आणि राहिलेल्या अभंगाचा सरळ अर्थ सांगतो, सेवा समर्पण करतो. संतांच्या चरणावर मस्तक ठेवतात तुकोबाराय. संतांना श्री म्हणतात, म्हणजे संत हे ज्ञानानं, मोक्षानं, दैवी संपत्तीनं, नामचिंतनानं संपन्न आहेत म्हणून श्री संत म्हणतात. आणि नमस्कार करतात. कसा नमस्कार? तीन प्रकारचा नमस्कार पहिल्या चरणात साधला. श्री संताची या माथा चरणावरी 1, साष्टांग करी 2 आणि दंडवत करी 3 प्रकारचा नमस्कार एका चरणात साधला. यालाच तुकोबाराय म्हणावं. विठाला नमस्कार करा. एक तर साष्टांग करा, दंडवत करा किंवा चरणावर मस्तक ठेवून तुम्हाला जे सोयीचं आहे त्या प्रकारचा करा. पहिलं श्री संत माथा चरणावरी, आपला माथा संतांच्या चरणावर ठेवला. हा मस्तक माझा पायावरी या वारकरी संताच्या. दुसरा नमस्कार साष्टांग. साष्टांग म्हणजे 8 अंग जमिनीला लावून नमस्कार करणं. 2 हात, 2 पाय, 2 गुडघे, 1 मस्तक आणि 1 छाती असे 8 अंग जमिनीला लावून नमस्कार करणं, याला साष्टांग म्हणावं. आणि तिसरा म्हणजे दंडवत. यात एकही अंग ठेवायचं नाही, सगळे अंग. दंडवत दंडापरी काही उरी न उरा. जशी काठी धरली आणि सोडली की जमिनीवर पडते, सगळी अंग जमिनीवर लुटून देते काठी. का काही मागे शिल्लक ठेवते? लिंग का प्रतिमा दिठी अंगोष्ठी लोटी जे का काठी पडली तैसी. तसं शरीर संताच्या पायावर झोकून देणे. पडे दंड काठी देह भलती देह भलती शरीर संताच्या चरणावर लोटायचं म्हणजे कसं? पडे दंड काठी देह भलती सवा लोटी. काठी जशी पडती तसं शरीर संतांच्या चरणावर झोपून देणं, याला म्हणावं दंडवत. अशा प्रकारे श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. याचा फल काय प्राप्त झालं? विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आम्ही विश्रांतीला पावलो. आतापर्यंत जीवनामध्ये विश्रांती नव्हती. विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तर कुठे. आतापर्यंत विश्रांतीचा शोध घेत होतो आम्ही. हिंदता गव्हाणे शिनलो येर झाली, पण नाही विश्रांती मिळाली. बहु केली वनवन पायपीट झाला, क्षीण प्राप्त झाला, पण विश्रांती ही संताजवळ आम्हाला मिळते. 3 ताप आहेत, अधिदैविक, अधिभौतिक आणि आध्यात्मिक. या तापाची निवृत्ती झाली की जीवाला विश्रांती प्राप्त होते. ते 3ही ताप संताच्या दर्शनामध्ये गेले. तुका म्हणे जाती ताप दर्शने विश्रांती. तापाची निवृत्ती झाली आणि आम्ही विश्रांतीला पावलो. एका सुभाषितकारानं असं वर्णन केलंय, जीवनामध्ये माणसाला विश्रांतीची 3 स्थान आहे. अपत्यांच कलत्र्यांच संता संगती एव सहा. एक मुलगा, दुसरी पत्नी आणि तिसरं संत. पण पहिले 2 विश्रांती देतील सांगता येत नाही, पण संतांमध्ये निश्चित विश्रांती. पहिला अपत्य म्हणजे मुलगा एखादा चांगला शिकला, आई वडिलांच्या कष्टाचं चीज केलं. आई वडील सगळं मागचं कष्ट विसरतात महाराज, सगळं विसरतात. आज खऱ्या अर्थानं पोरगा योग्य आम्ही केलेल्या कष्टाची चीज झाली, विश्रांतीला पाहू. याच्या उलट एखादा पुत्र व्हावा ऐसा गुंडा, ज्याचा तीही लोकी कसाही झेंडा लावणारा असल्यावर कसली विश्रांती मिळाली. देखो निहार कलियांड म्हणे पुत्र झाला
भांड तवतो झालाचा झाड चोरता शिंदळ जाय तिकले पिढी लोका जोडी भांडवल तुमका थोर झाला चुका वरका नाही घातली. असा कुलदीपक जर जन्माला आला तर कुठली विश्रांती महाराज. नसता झाला तर बर. दुसरे कलत्रंच म्हणजे पत्नी ही अनुकूल असेल तर विश्रांती, नाही तर मग काय सांगायचं महाराज. कर्कशे संगती दुःख उदंड फजिती. उदंड दुःख आहे आणि उदंड फजिती. पण तिसरे संत निश्चित. अरे जीवाला काय, देवाला विश्रांती हवी असेल तर नामा म्हणे देवा चला तया, नामा म्हणे देवा चला तया ठाया, देवा चला तया ठाया, देवा चला तया ठाया. विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी, विश्रांती घ्यावया कल्पवारी. विश्रांती पावलो. आता आम्ही विश्रांतीला प्राप्त झालो. आता तुमचे सोडून चरण सोडून आम्ही कुठेही जाणार नाही. सांभाळा उत्तरी. आता उत्तर आयुष्यामध्ये आमचा सांभाळ करा. उत्तर राहिलेलं जीवन आता तुमच्या चरणावर समर्पण. इथून आता आम्ही हलणार नाही. इथून या नठू माथा मरणा वाचुनी सर्वथा. आता ही जागा आम्ही सोडणार नाही. सांभाळी. सांभाळणं हे संताच आहे महाराज. संत सोडले तर दुसरे जगात कुणी सांभाळत नाही. जोपर्यंत संत सांभाळत नाही तोपर्यंत आपण अनाथ आहोत. आणि ज्या दिवशी संतांनी आपला सांभाळ केला त्या दिवशी खऱ्या अर्थानं आपण सनाथ असतो. बाकी आई बाप मायबापे सांभाळीतील लोभा कारणे पाळीते. काय शब्द आहे महाराज. पाळणं आहे. किती उदास आहेत बघा तुकोबर आहे मायबापाविषयी. पाळणं म्हणतात. पण संतांनी सांभाळ केलं की सांभाळिले 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 अनाथ. संत खरं सांभाळतात. तुम्ही सांभाळले संती भय निरसली गोवत्स न्यायानं सांभाळतात. जशी नुकतीच प्रसूत झालेली धेनू आहे, गाय, तिला धेनू म्हणतात. ती जसा वत्साचा सांभाळ करते. ती बाहेर कुठेही असू द्या डोंगरात चल दे, नाना गाय चरे डोंगरी चित्त बांधिले वत्सावरी. त्या न्यायानं संत तैसे माझा यती सांभाळी, तैसे माझा यती सांभाळी, आमचा सांभाळ. उत्तरी विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी. वाढले अंतरी प्रेमसुख. अंतःकरणामध्ये प्रेमसुखाची वृद्धी झाली. प्रेमसुख जे आहे ते संताजवळ आहे महाराज. या वैष्णवाचे घरी प्रेमसुख इच्छा करी रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडून तिष्ठत. हे सुख तिथं आहे. या प्रेमाची वृद्धी अंतःकरणामध्ये. आणखी काय झालं. डवरली हे का या कृपेच्या उद्धरिलो आमची काया. ओरस म्हणजे पाहणा. त्यांचा कृपारूपी पाहणा आमच्यावर प्राप्त झाला. आमची काया ही डवरली म्हणजे सुशोभित झाली. सुशोभित झाली. कृपारूपी पाहणा. आतापर्यंत चिंता होती आमचा उद्धार होईल का नाही, संत भेटतील का नाही, त्यांची आमच्यावर कृपा होईल का नाही, कायमी उद्धार पावे. कारण जीवाचा उद्धार संताशिवाय नाही. उद्धारासी ठाव नाही भाग्यहीना विन्मुख चरणा संताची. त्यांचा कृपारूपी पाहणा प्राप्त झाला. आमची काया
दौडलून निघाली दौरली हे काया कृपेच्या उरसे नोहे अनारिसे उद्धरिलो. आता अनारिसे म्हणजे जास्त बोलत नाही, आता भलत सलत लांबून बोलत नाही, आता 12:15 होत आहे तुकोबारा. अनारिसे म्हणजे लांबून बोलणं, लांबत नाही, अनारसा नाही बरं का, अनारिसे. अनारिसे म्हणजे जास्त सांगत बसणं, आता पसारा मांडत नाही. उद्धार झाला आता, उद्धार माझा. ज्ञानदेव म्हणत रालो तरालो, आता उद्धारलो गुरुकृपे, आता उद्धारलो गुरुकृपे. ज्ञानदेव शेवटी महाराजांना विचारलं, महाराज फक्त नमस्कारानं एवढं घडलं, सेवा केलीच नाही का? सेवा तर केली पाहिजे ना. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवा केली पाहिजे. तनु मनो जीवे चरणासी लागावे, गर्वता करावे दास्य सर्व. कायिक वाचिक मानसिक सेवा संताची घडली पाहिजे. ते ज्ञान पैगा वरवे, जरी मनी अति आणावे, तरी संताया भजावे. सर्वस्व द्यावं लागतं. सेवा केली नाही नुसतं नमस्कारानं. तुकोबारा म्हणतात सेवा केली, पण पूर्वजन्माचा जो सेवेचा ठेवा होता, इथं नमस्कार केला आणि तो ठेवा इथं उडवला. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. केवळ नमस्कार केला आणि पूर्व जन्मातला जो सेवेचा ठेवा होता तो इथं आता ओढवला, उपयोगाला आला. म्हणून भाग्याचा उदय तेरे जोडे संत पाय. पूर्वजन्म आमचं फळाला आलं, पूर्वजन्मी सुकृती थोर केली, ती मज आजी फळासी आली. परमानंदो मानसी भेटी झाली या संताचे. पुण्य फळाले बहुता दिवसा, पुण्य फळाले भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. तुका म्हणे मज न घडता सेवा, पूर्व पुण्य ठेवा ओढवला. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढले अंतरी प्रेम सुख. ज्ञानेश्वर पावले महाराज, ज्ञानेश्वर पावले ज्ञानेश्वर ज्या निमित्तानं हा उत्सव चालू आहे, त्या निमित्ताचे उत्सव मूर्ती आता येऊन आपल्या बसलेले आहेत. मी सुरुवातीलाच बोललो, केवळ वय वाढलं म्हणून हा उत्सव नाही, तर त्यांनी जीवनामध्ये जो त्याग केलेला आहे, जे समर्पण दिलेलं आहे संप्रदायाला, जी सेवा केलेली आहे, त्या सेवेचा, त्या समर्पणाचा, त्या त्यागाचा हा उत्सव आहे.
महाराजांच्या बोलावं तेवढं थोडं आज ते मुख्य उत्सव मूर्तीच आहेत. आता काय बोलावं त्यांच्याविषयी. त्यांच्याकडं शास्त्रही आहे, त्यांच्याकडं भजनही आहे आणि त्यांच्याकडं शिकवणंही आहे. या तिन्ही गोष्टी एका ठिकाणी सहसा नांदत नाही. माझा एक असा सिंहावलोकन आहे, अभ्यास आहे, जिथं शास्त्र असतं तिथं सहसा भजन नाही. सहसा भजन नाही. महाराजांकडे शास्त्रही आहे, भजनही आहे. काही ठिकाणी भजन शास्त्र असेल पण शिकवणं नसतं. महाराजांकडे शिकवणंही आहे. या तिन्ही गोष्टीनं ते संपन्न आहेत, परिपूर्ण आहेत महाराज. म्हणून मी या अभंगातून जे सांगितलं, तिचं भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. तीच एक समृद्ध आणि परिपूर्ण संत आहेत. तसेच महाराजही आहेत. महाराजांचा तसं मी नाव ऐकून होतं. या स्थानावर या भूमीत येण्याचा माझा पहिलाच योग. मला वाटतं मागच्या वर्षी गुरुभक्त पारायण आमचे लेवितकर महाराज यांच्या ट्रस्टद्वारे प्रतिवर्षी माझ्या आजोबाच्या नावाने जो पुरस्कार दिला जातो, तो पुरस्कार मागच्या वर्षीच की महाराजांना पंढरी क्षेत्रात आषाढ शुद्ध द्वादशीला देण्यात आला. त्या पुरस्काराचं वैशिष्ट्य आहे की तो पुरस्कार भाऊंनाही मिळाला होता आणि त्याच परंपरेत महाराजांनाही मिळाला. पंढरी क्षेत्राची वास्तव्य आणि प्रत्येक घराण्याचा परंपरेचा जवळून अभ्यास असणारे महाराज. मला लक्षात आलं त्यांची शिस्त. मी कीर्तनाला उभारलो की म्हणणाऱ्याचा विक्षेप झाला नाही आणि वाजवणाऱ्याचाही विक्षेप झाला नाही. हे साथीला असतात पण दुर्दैवानं आता यांची साडेसाती जास्त व्हायला. आम्ही सहसा बाहेर जास्त कीर्तन करत नाही. हे असं प्रदूषित वातावरण आहे. मला सुरुवातीला सांगितलं महाराजांची पत्नी, त्यांचा फोन आला की तुम्हाला यावं लागेल. म्हणजे काही हरकत नाही, कुठलाही कार्यक्रम असू दे, फक्त आजच्या दिवशी सकाळच्या दिवशी मात्र मी येऊन सेवा करतो. त्याप्रमाणे झालेली सेवा भगवत चरणी जगद्गुरु तुकोबारायांच्या चरणी समर्पण करून भगवंतांना तुकोबारायांना एवढंच मागणं मागतो. अमृत महोत्सव झाला एवढ्यावर थांबायचं नाही. महाराजांची शताब्दी आम्हाला करण्याची वेळ यावा म्हणून तेवढं आयुष्य आणि आरोग्य परमात्म्याने त्यांना समर्पण करावं ही प्रार्थना करून शेवटी तुकोबारायचं भजन सर्वांनी मोठ्या प्रेमानं अट्टहासानं हाताने टाळी वाजवा आणि मुखानं नाम घ्या. तुकाराम 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 तुकाराम